इथं कपडे धुवायला बसलेली आहे, पण कपडे धुता कसं वाटतं. आता मी इथं कपडे धुते की वरून नारळ पडतो काय डोक्यात बघा, आणि असे वाऱ्याने भरपूर नारळ इथं खाली पडलेले आहे. आणि जर डोक्यात जर पडला तर कपडे राहतील आणि सगळंच राहतील आपलं. कपडे आता माझे धुवून झाल्यात, कारण की आता वर वाळायला मी घेऊन जाते बघा कपडे पटकनी. हे बघा कपडे धुता मी आता हे देवाला फोडलेलं खोबरं आहे ते बी वर वाळत घालायला चालवलंय. कारण की उन्हात खोबरं ठेवलं म्हणजे कसं आहे, एवढे नारळ जर वल्ले ठेवायचे तर ते खराब होतात, आणि रोजच्या रोज उन्हात वाळत घातले की अगदी ते व्यवस्थित वाळतात. इथं मी वर टेरिसवर आलेली आहे, आणि आता हे खोबरं मी हे बघा इथं वाळत घालते. आणि वाळल्यावर बघा किती छान अगदी पांढरं शुभ्र खोबरं निघतं हे बघा. आणि हे खोबरं कसं आहे, आपलं महिनाभर सुद्धा आता महिनाभर टिकन असं हे खोबरं राहणार. कारण की वल्लं खोबरं आपण तसंच ठेवलं ना त्याला भुरा येतो बघा. असं वाळल्यामुळं किती छान असं वाळल्याने कलर बी किती छान सफेद कलर येतो आहे बघा एकदम. त्याच्यामुळे सगळं खोबरं मी आता इथं हा कसं पांढरं शुभ्रन कवटीतून सुद्धा असं निघायला लागलेलं आहे. बरोबर आहे ना.